बिहारमध्ये आतापर्यंतचं ऐतिहासिक मतदान नोंदवलं गेलं। बिहारच्या पहिल्या विधानसभेपासून जितकं मतदान झालं नाही तितकं मतदान यावेळेला झालंय, जे 66% जास्त आहे, 66.91% आहे। तिसरा मुद्दा तो म्हणजे महिला मतदारांचा। 71% जास्त महिला मतदारांनी आपलं मत नोंदवलेलं आहे आणि आतापर्यंत बिहारचं हे चित्र राहिलंय की महिला मतदार ज्याच्या बाजूने आहेत त्याच बाजूने एक प्रकारे सत्ता असल्याचं चित्र पाहायला मिळतं आणि महिला मतदारांनी नितीश कुमारांची साथ कधी सोडलेली नाही। त्यामुळे यावेळेला सुद्धा महिला मतदार नितीश कुमारांना साथ देतात का हे पाहावं लागेल। गेल्या वेळेला सुद्धा भाजप सिंगल लार्जेस्ट पार्टी होती, पण गेल्या वेळेला बिहारची सगळी समीकरणं कशी 5 वर्षात बदलली, जे महाराष्ट्रात झालं तसंच कुठेतरी बिहारमध्ये झालं असं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। त्यामुळे आत्ताचं चित्र काय, बिहारचं 194 जागा म्हणजे जवळपास 200 जागांचे कल आता हाती आल्याचं चित्र आहे। यापैकी एनडीए 104 जागांवरती आघाडीवर, 105 जागांवरती आघाडीवर आहे। महागठबंधन 80 जागांवरती आघाडीवर आहे। जनसुराज प्रशांत किशोर यांचा पक्ष हा 4 जागांवरती आघाडीवर आहे। जेव्हा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये निवडणूक होती, प्रशांत किशोर यांनी एंट्री घेतली, तेव्हा असं बोललं जात होतं की ज्यांनी वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये बिहारची स्ट्रॅटेजी ठरवली, बिहार में बाहर है नितीश कुमार है, हे वाक्य ज्या प्रशांत किशोर यांनी दिलं ते प्रशांत किशोर किंग मेकर होणार का, नितीश कुमारांना शह देणार का, पण तसं काही चित्र सध्या अश्विन आपल्याला पाहायला मिळत नाहीये। आणि आता एक अपडेट येते त्यानुसार आरजेडी 74 ठिकाणी आघाडीवर। त्यामुळे आता जो मगाशी भाजप क्रमांक 1 चा पक्ष होता तो आता आरजेडी हा पहिल्या नंबरचा पक्ष आघाडीवर होताना बघायला मिळतोय। त्यामुळे 74 ठिकाणी आरजेडी आघाडीवर, त्यानंतर 52च्या पेक्षा जास्त जागी भाजप आघाडीवर, जेडीयू 46 आणि एकूण आकडेवारी जर विचार केली तर मात्र तिकडे एनडीए ही आघाडी घेताना बघायला मिळते। त्यामुळे आरजेडी 74, काँग्रेस 6 आणि इतर अशी आघाडी जी आहे ती बघायला मिळते। 191 जागांचे कल समोर येत आहेत। एनडीए 100, महागठबंधन 81। त्यामुळे आरजेडीचा फिगर वाढल्यामुळे आता गॅप जी आहे दोन्ही मधली ती मात्र कुठेतरी कमी होताना दिसते। भाजपने अर्धशतक गाठले, आरजेडी 74 ठिकाणी आघाडीवर असल्याचं सध्या समोर येते। 98, 81, 4-4। त्यामुळे आता पुन्हा एकदा आकडेवारी जी आहे ती वरखाली होताना दिसते। बिहारच्या निवडणुकीमध्ये आपण एनडीएचा विचार केला तर भाजप जेडीयू दोघांनी समसमान जागांवरती निवडणूक लढवलेली आहे। 101 जागा त्यांनी समसमान वाटप केलं। चिराग पासवान यांच्या पक्षालाही अर्थात 29 का 26 अशा जागा आहेत। पण आपण जर का महागठबंधनचा विचार केला तर आरजेडी हा बिहारमधला एकमेव असा पक्ष आहे की ज्यानं सर्वाधिक जागांवरती 143 जागांवरती निवडणूक लढवलेली आहे। आरजेडीची कमालीची मुसंडी पाहायला मिळते आणि आतापर्यंत 74 जागांवर आरजेडीनं आघाडी घेतली। 143 जागा त्यांनी सिंगल हँडेडली लढवलेल्या आहेत आणि महागठबंधनमध्ये काँग्रेस 6 जागांवरती आघाडीवर आहे, पण मुसंडी कोणी मारली तर ती आरजेडीने 72 जागांवरती आरजेडीनं मुसंडी मारल्याचं चित्र आहे। तेजस्वी यादव यांनी एक हाती लीड केलेला आहे आरजेडीला। आपण जर का महागठबंधन आणि एनडीए यांचा एकत्रित विचार केला तर एनडीए अर्थातच महागठबंधनपेक्षा पुढे आहे, पण इंडिव्हिज्युअल पक्ष म्हणून जर कोणी पुढे आहे, स्वतंत्र पक्ष म्हणून आरजेडीनं मुसंडी मारल्याचं पाहायला मिळतंय। 72 जागांवरती आरजेडी पुढे असल्याचं चित्र आहे। गेल्या वेळेला आपण जर का विचार केला तर सगळ्यात मोठा पक्ष भाजप होता, त्याखालोखाल आरजेडी होता, पण आरजेडी आणि इतर पक्षांची वेगवेगळ्या वेळेला गणित बदलल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। 75 जागांवरती कलांच्या बाबतीत सध्या आरजेडी आघाडीवर आहे, भाजप 48 आणि जेडीयू 45। अश्विन खरं, त्यामुळे एकूण जर आपण वैयक्तिक कामगिरी लक्षात घेतली तर आरजेडी 75 ठिकाणी आणि जर टोटल म्हणजे टीम म्हणून बघितलं एनडीए आणि महागठबंधन युती आघाडीचा विचार केला तर मात्र तिकडे एनडीए पुढे जाताना दिसते। याचं कारण जेडीयू भाजप यांचा समसमान जागी पुढे गेलेला परफॉर्मन्स, तर इकडे मात्र आरजेडी जसं तू सांगितलंस सिंगल हँडेडली फाईट करताना दिसते आणि त्यामुळे 75+ आघाडी एनडीएची, काँग्रेस महागठबंधनची ज्याच्यामध्ये आरजेडी अर्थातच 75च्या जवळपास, काँग्रेस 5 ते 6 ठिकाणी आघाडीवर, इतरांच्या खात्यामध्ये सध्या 1 जागांची आघाडी दिसते। त्यामुळे सध्याच्या घडीला एनडीए पुढे गेलेली असली तरी मगाशी जो डबल म्हणजे दुप्पट गॅप होता 50-100 असा आकडे होते ते मात्र कुठेतरी आता कमी होताना दिसतात। जी दरी आहे किंवा जो फरक आहे तो कुठेतरी कमी झालेला आहे, आता 20-25चाच फरक उरलाय, मात्र तरी देखील एनडीएच अजून आघाडीवर आहे अशी सध्याची स्थिती आहे। सध्या काटेकी टक्कर असं चित्र बघायला मिळतंय। 82-91 म्हणजे मगाशी जे दुप्पट होतं ते आता 10 किंवा एकेरी फरक जो आहे तो झालेला आहे, दुप्पट फरक जो होता, कारण याचा कारणीभूत आहे आरजेडी 80 ठिकाणी आरजेडीने आघाडी घेतली आहे। आघाडी वाढते आरजेडीची आणि आरजेडी सर्वाधिक जागा लढवलेला बिहारमध्ये पक्ष आहे। 143 जागांवरती आरजेडीने ही निवडणूक लढवली
JDU आणि भाजपनं 101 अशा समसमान जागांवरती निवडणूक लढवलेली आहे आणि RJD 85 जागांवरती आघाडी घेत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे तेजस्वी यादव यांचा करिश्मा आपल्याला पाहायला मिळतोय. पण जर आपण एकत्रितरित्या विचार केला तर NDA 91 जागांवर आणि महागठबंधन सुद्धा 91 जागांवरती अशी समसमान परिस्थिती सध्या आलेली आहे. त्यामुळे बिहारचं आत्ताचं चित्र हे खूपच रंजक वळणावरती आलेलं आहे. इथून पुढे कोण मुसंडी मारतंय, इथून पुढे कोण आघाडी घेतंय हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे. बिहारमध्ये आजवरचं सर्वाधिक मतदान नोंदवलं गेलं आणि असं सर्वसाधारणपणे ढोबळमानानं राजकीय विश्लेषक अंदाज व्यक्त करतात की जेव्हा मतदानाचा आकडा वाढतो, मतदानाची टक्केवारी वाढते, तेव्हा ते सत्ताधाऱ्यांसाठी, त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांसाठी फार बरं नसतं. अँटी इन्कम्बन्सीचा फटका हा बसू शकतो किंवा बसतो असं तज्ज्ञांचं मत असतं जेव्हा मतदान वाढतं तेव्हा भाजप JDU यांच्या NDAला याचा फटका बसणार आहे का याची सुद्धा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं आहे, जेव्हापासून मतदान पूर्ण झालेलं आहे. बिहारची निवडणूक फक्त बिहारपुरती मर्यादित राहत नाही, कारण SIR नंतरची ही पहिली निवडणूक आहे. त्याचबरोबर उत्तरेकडचं हे असं एक राज्य आहे जे भाजपला स्वबळावरती हवं आहे, कारण उत्तरेकडचे जर का बाकीच्या राज्यांचा आपण विचार केला तर भाजपची सिंगल हँडेडली ताकद इथे आपल्याला पाहायला मिळते. पण बिहारमध्ये मात्र भक्कमपणे पाय रोवणं भाजपला अजून तरी शक्य झालेलं नाही. त्यामुळे केंद्रीय पातळीवरची गणितं सुद्धा या बिहारमध्ये भाजपची अडकलेली आहेत. एकूण 12 खासदार आहेत नितीश कुमार यांच्या पक्षाचे. त्यामुळे JDUला आपल्या सोबत घेणं, JDUला जपणं हे भाजपसाठी अनेक अर्थांनी महत्त्वाचं सुद्धा मानलं जात आहे. NDAनं कलांच्या बाबतीत 100 गाठलेली आहे, पण RJDचा आकडा सुद्धा इंटरेस्टिंग वळणावरती आहे. RJD सध्या 77 जागांवरती आघाडीवर आहे. त्यामुळे जर का आपण स्वतंत्रपणे प्रत्येक पक्षाचा विचार केला तर सध्या पक्ष म्हणून सगळ्यात मोठा आकडा कलांच्या बाबतीत कुणाकडे आहे तर तो तेजस्वी यादव यांच्या RJDकडे आहे. त्या खालोखाल भाजप आहे आणि त्या खालोखाल नितीश कुमार यांचा JDU आपल्याला पाहायला मिळतोय. पण सर्वाधिक जागा कलांच्या बाबतीत जर कुणाच्या खात्यामध्ये आहेत तर त्या तेजस्वी यादव यांच्या JDU त्यांच्या RJD पक्षाकडे आहेत. JDU आणि भाजप त्या खालोखालचे पक्ष अश्विन आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे 99-83 अशी आकडेवारी सध्याची. भाजप 51, JDU 44, इतर 2, RJD 74, काँग्रेस 8. काँग्रेसची आघाडी थोडी वाढताना दिसते. 8 ठिकाणी काँग्रेस आघाडीवर, इतर 1. त्यामुळे सध्याच्या घडीला RJD हा सर्वात मोठा पक्ष, नंबर 1चा पक्ष सध्या दिसतोय. तर NDA आणि महागठबंधनमध्ये क्लोज फाईट जी मगाशी अगदीच सिंगल डिजिटमध्ये फरक आलेला तो पुन्हा एकदा कुठेतरी वाढताना दिसतोय. 51-52, 74-8-1 अशी सध्याची स्थिती. NDA आणि महागठबंधन ही आकडेवारी जी आहे ती समोर येते. भाजप, JDU, RJD जोरदार चुरस आहे, काटेकी टक्कर आहे, नेक अँड नेक फाईट जसं मगाशी होतं. मात्र आता पुन्हा कुठेतरी चित्र बदलताना दिसतंय. 103-80 म्हणजे मगाशी जो 8-9चा फरक होता तो आता कुठेतरी 20-25 वर पुन्हा एकदा गेलाय. 122ची मॅजिक फिगर पकडली तर आत्ताच्या घडीला NDA 106 वर, म्हणजे अजून 16 ते 17 ठिकाणी त्यांनी जर आघाडी घेतली तर ते सत्तेच्या दिशेने जाऊ शकतात. मात्र हे खूप लवकर होईल, कारण आता पहिलाच 1 तास आहे EVMचे जी मतमोजणी आहे ती सुरू होऊन. त्यामुळे भाजप 54, JDU 50, RJD 71, काँग्रेस 8, इतर 1. 106-80-3-3 अशी सध्याची आकडेवारी. त्यामुळे सगळ्यात मोठा पक्ष सध्या तेजस्वी यादव यांचा पक्ष बघायला मिळतोय. NDA 105, महागठबंधन 80, त्यामुळे 25चा जवळपास फिगर आहे. तर भाजप 52, JDU 51, RJD 69 अशी सध्याची स्थिती. त्यामुळे जनसुराज 3 वर आहे. मगाशी 3-4च्या आसपास होता जनसुराज, ते आता 3 वरच राहिलेला आहे, इतर 3. त्यामुळे जसं आपण मगाचपासून म्हणतोय, जे कदाचित प्रशांत किशोर यांच्याबद्दल आधी म्हटलं जात होतं की जर नेक अँड नेक फाईट आली तर ते किंग मेकर होतील का, पण सध्या तरी तसं चित्र फार दिसत नाही. कारण जनसुराज साधारण 2 ते 3 ठिकाणीच आघाडीवर आणि पुन्हा एकदा फरक जो आहे तो वाढताना दिसतोय. NDA 105, महागठबंधन 78. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.